श्वास श्वास आई शपथ कसला दिसतोय लगा चष्म्यामध्ये हा नातकुळा. ऐका ना येताना गुळ घेऊन या ना मला चिक्की बनवायची. काय बापाची पेंड आहे का चिक्की बनवायची? तुझं माझ्या माग काय काम असतं रे? शेपूट काय तू माझं चालले थोबाडवर करून लगेच? नाही तुम्ही बाहेर चालले होते ना म्हणून बोलले मी. जाय इकडे इकडे माग तेवढे कपडे ना इस्त्री करून टाक. सांगितलं नाही म्हणशील. चलाच हा चल. बाबा बाबा सुहास अरे असा धाक पाहिजे बायकोर. मी आज प्रत्यक्षात बघितलं. अरे कसलं धाकात ठेवलंय राव तू. बायको एक शब्दही बोलत नाही तुझ्या पुढं. असं मुठीत धरलेलं आहे बायकोला मुठीत. उठ म्हणली का उठती बस म्हणली का बसती. अशी धाकत आहे ना तुला सांगतो. असे डोळे जरी मोठे केले ना अशी चार 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 कापती. अरे बघितलं ना आत्ताच मी तू एवढ्या मोठ्या आवाजात बोलत होता. बायको तुला थोडं सुद्धा उलट बोलू नये अगोदरच तर 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 कापायला लागली होती. घाबरली नाही हा मग अरे रुबाब पाहिजे धाक पाहिजे असा. हो आपल्याला रुबाब आहे. आले तुम्ही दमलेत का हो? काय हमाली करायला गेलतो काय मी? दमले काय कामावरले का? नाही उरकतेच आहे आता. मग कधी उरकायचे? हा कशाला थोबड घेऊन आली इथं? पण घे काम उरकून. काय हो तुम्ही नेहमीच का माझ्यासोबत असं बोलता? काय लहान पोरासारखं समजून सांगू का? असं काय बोलताय? अहो पण नीट बोलत जाऊ ना. मी तुमच्याशी नीटच बोलते ना. मला नाही समजत ते कसं नीट बोलायचं. कुणी घरी आलं दारी आलं तरी हेच चालू असतं तुमचं. मग कसं बोलायचं सांग ना तू. सांग बरं समजून मला कसं बोलायचं. हा सांग ना. काय राहिलं तुझं अजून बोलायचं? नाही असेल तर बोल. आणि हे बघ मला नको शिकू कसं वागायचं आणि कसं बोलायचं. मला समजतंय सगळं. आपले गपचित आहे ना घरातले काम करत जा. जास्त नका डोकं लावीत जाऊ. काय थोबड बघत बसली माझं? उठ ना आता. हा एवढं बोललो तरी तू लाज नाही का? बिनलाजी काय तू? श्वास अरे ये ना सचिन. ये बस. अरे काय किती दिवसांनी भेटतोय? हा बरं आहे ना तू? अरे एकदम मजेत. पुण्यावरून कधी आला? अरे कालच आलतो पण उशीर झाला. म्हणलं आज सुहासची गाठ घ्यायचीच. हा बरं झालं बरं का आला. बरं वाटलं मला. काय लग्नात येता नाही आलं तुझ्या. म्हणलं आता तरी जाऊन भेटावं सुहासला. काम होती रे जरा. हे इकडे या ना. नमस्कार वहिनी. हे काय नमस्कार? पाणी आण जाय. हा पाणी आणते. अरे तुमची भांडणं बिडणं झाली का? भांडणं नाही असं मोठी ठेवावं लागतं बायकोला. धाकात आहे बायको धाकात. बस म्हणला का बसती. उठ म्हणला का उठती. एक शब्द बोलत नाही. बर. अरे हे घ्या पाहुणची पाणी. हा काय माहिती का तुला? वहिनी नादी ओळख सांगू दे. वहिनी आम्ही लहानपणीचे मित्र एकाच शाळेत होतो. आणि नंतर मी पुण्यात शिकायला गेलो. याला म्हणलं चल पण तुमचा नवरा महाडॅम्बिस आलाच नाही शिकायला. पण आता मी तिकडेच असतो. अधूनमधून मारतो चक्कर पण जुन्या मित्राला विसरलो नाही मी. हे घ्या. नाश्ता काय बनवायचं? बनव ना. काय बनवायचं माझी कळत नाही का तुला? मस्त पोहे बनव. तुझ्या माहेरचे लोक आल्यावर कसं पळती. हा नाश्ता करते लगेच. सांगू लागत तुला. थोबड काय बघत बसली पळ ना. बनवते. अरे सुहास एवढं रागात बोलतो? रागात नाही धाकात ठेवलंय. धाकात. हा अरे पण गरज काय असल्या धाकाची? गरज काय म्हणजे धाकात ठेवलं पाहिजे बायकोला. नाहीतर काय होतं आपल्या डोक्यावर बसतात बायका. आपलं ऐकत नाही तू. मग काय तू
बदलला बरं का पण लहानपणीचा सुहास. अरे लहानपणी तू किती प्रेमळ होता, सगळ्यांशी नीट बोलायचा, चांगलं बोलायचा. आणि आता काय झालं तुला अचानक असं? असं वेगळं कुठं काय झालं? अरे वेगळ्याचा प्रश्न नाही, मी तुला काय असं नाही म्हणत तू सगळ्यांशी वागतो, पण बायकोशी तरी काय असं वागतो? वागावं लागतं तसं, नाटकं करतात नाही तर ते हं? कामाचा जीवर येतो त्यांच्या नाही तर. अरे येड्या, उलट 2 शब्द प्रेमाने बोलून बघ, सांगितल्यापेक्षा जास्त काम करेल तुझी बायको. अरे काहीतरी तुम्ही डोक्यात घालून घेता, बायकोला मुठीत ठेवायचं, बायकोला धाकात ठेवायचं. अरे गरज काय? वाईट काम करायचं असेल तर त्यासाठी धाक बीक लागतो, चांगलं काम करायला फक्त प्रेम लागतो. प्रेमाने माणूस सांगितलेलं समजतं. आणि बायको म्हणजे काय? जुने विचार तुझ्या डोक्यात भरले काय? स्त्री आहे, पायाखालीच राहिली पाहिजे, धाकात राहिली पाहिजे. अरे येड्या, स्त्री तर आपली खरी जननी आहे, आई आहे. आणि हां, ज्या बायकांना तुम्ही पुरुष लोक तुमचा पुरुषी अहंकार दाखवून धाकात ठेवायचं बघता का, त्याच बाईनी लहानपणी आईचं रूप घेऊन आपल्याला कडेवर हिंडवलेलं असतं, कळलं का? आणि आपल्याला कडेवर धरून घरा गावभर हिंडून शाळेत घालतात. काय चुकीचं काम केलं की 2 रट्टे ठेवून देतात. लग्न करताना सुद्धा एखादी स्त्रीच असती आपल्या नवऱ्याचा पडलेला संसार उभारणारी. अरे खरंच सॉरी बरं का, माझ्या हे लक्षातच आलं नाही. मी प्रत्येक वेळेस आहे ना, कुणी मित्र आले कुणी पाहुणे आले तिला असंच बोलत होतो. कायम तिचा मी आत्तापर्यंत अपमानच केला. अरे पण तुझ्यामुळं खरंच माझे डोळे उघडले राव. डोळे उघडायचा विषय नाहीये. हां, थोडाफार धाक पाहिजे, शिस्त पाहिजे, पण असं हे नाही रे. बायको ही नवऱ्याच्या पायाखाली किंवा दबून राहण्यासाठी नसती, खांद्याला खांदा भिडून संसार करण्यासाठी असती. एकदा तसं करून बघ, मग कळेल तुला संसार कसा वाढत जातोय तुमचा. काय आता नाही करणार अपमान तिचा, हा, प्रेमाने बोलल. मग जा आता कांदा चिरू लाग बायकोला. मी मस्करी गेली रे. बर झाला का नाश्ता? हो हो, झाला झाला. नाश्ता करूनच जा आता. मग बाकी बाकी मजेत. अहो बरं झाले तुम्ही आले. काय? ते काका आले होते, ते म्हणत होते मोटर जळाली, पैसे द्या म्हणून. जाऊ दे, पैसे नाहीत म्हणा. अरे सुहास, दरवाज्यातच बसलाय, हात जाऊ का नको बाबा? अरे काका भेटले होते आपले. हा, ते आपली सामायिकातली मोटर जळाली आहे ना एकत्रितली, तर काका म्हणत होते की 5,000 रुपये खर्च सांगितला फिटरनी. आणि ते काय म्हणत होते माहिती आहे का, ते स्टार्टर ॲटो सगळं फ्यूज ब्यूज नवीन टाकून घेऊ, म्हणजे काय खर्च होईल तो एकदाच आहे ना दोघात करू, म्हणजे व्यवस्थित चालेल ती. आता कुठं गरज आहे आपल्याला, भरणं झालंय ना आपलं, बघू पुढच्या आठवड्यात. अरे पण काकाची कांद्याची लागण चालू आहे. अरे हे बघ, त्यांचं नुकसान होईल, मजूर बसून राहीन, रोपं उद्या मोठी झाली जळून गेली, त्यापेक्षा आहे ना आपण काय असेल ते निम्मा खर्च देऊन टाकू काकाला. पण आपल्यापेक्षा जास्त वेळ आहे ना ते मोटर चालितात, जास्त लोड येतो मोटरीवर, म्हणून मोटर जळलेली आहे. आपली काय चुकी त्याच्यामध्ये? हे बघ सुहास, बरं का, हा विषय आहे ना मोटर जाळायच्या आधी किंवा बसून झाल्यानंतर बोलू ना आपण काकाशी. बाबा काय असेल ते त्यांना जास्त वापर होतोय ना ते नंतर बोलू त्यांच्याशी, पण आता चालू करणं महत्वाचं आहे ना. पैसे नाहीत म्हणा त्यांना, आणि त्यांना गरज असली ना त्यांना म्हणा भरून आणा मोटर. हा. अचानक मधून कुठं पैसे आणायचे बरं आपण? मग? वहिनी, एवढं आपल्याकडे कमी पैसे आहेत का? बरं पैसे असले नसले तो भाग वेगळा, शेतकरी आपण, उद्या आपलं पीक असतं आपल्याला नसते का पैसे भरावे लागले, आपण कुठून गोळा केले असते ना. मला नको सांगू ते, माझ्याकडे पैसे नाही येत, तुला द्यायचे असेल तर पैसे दे. वहिनी चुकतंय बरं का याचं, आणि तुम्ही पण दरवेळी त्याला पाठीशी घालताय. जाऊ द्या, तुम्हाला पटतंय तसं करा. ए यार सुहास, तू इथं बसलाय का? बरं झालं, नाही तर मी तुझ्या घरीच जाणार होतो. काय रे? अरे तेवढं आपलं सप्त्याची वर्गणी दे ना भाऊ. हा हा, वर्गणी किती आहे? काय गारागणी 2,000 काढलेले, पण तुला इच्छा असेल तर जास्त दे. आपली वर्गणी 10,000 घे. 10,000 हा, वर्गणी? आता देवाचं काम आहे. हा? हायला, अशी माणसं पाहिजे देवकार्यात, स्वतःहून सडा हाताने मदत करणारी माणसं पाहिजे. हा, हा ले 10,000 रुपये हा, ओके संध्याकाळी देतो मी तुला कॅश. चालते. इथं सही कर फक्त. आणि थांब थांब थांब,
एक वेळची पंगत सुद्धा आपल्याकडून, म्हणजे आमच्या दोघा भावाकडून. अरे बाबा बाबा बाबा, एक वेळची पंगत मी हा, हिला काय कर नाही. नाही खरंच मानलं पाहिजे तुला बा, तू पुण्याचं काम आहे. हा? एवढी मदत करायला लागलाय देव कार्याची. धार्मिक कामात आहे ना, आपण 2 पावलं कधी पण दुसऱ्यापेक्षा पुढे असतोय. सही कर तेवढी फक्त, मी तुला भेटलं म्हणून कळलं. संध्याकाळी येतो पैसे न्यायला मग. हा, मीच येतो गावात नाही तर. हा चालतंय, मंदिरात ये, मंदिरात पैसे दे वाटतं. बरं बरं. जाऊ का? हो. अरे सुहास, ते गावातलं सप्ताह चालू आहे ना, त्याची वर्गणी देऊन येऊ बरं का संध्याकाळी आज. 2,000 रुपये. 10,000 रुपये लिहिले मी. 10,000? हा, एवढी का रे पण? देवधर्माचं काम आहे. हा, 2,000 रुपये देत असते कुठं, आणि फक्त 10,000 वर्गणीच नाही, एका टायमाची पंगत सुद्धा सांगितली दोघांकडून आपल्या. अरे वा, मग चांगलंच आहे की. काय माहिती का, जे आहे ते देवाच्या कृपेमुळे. मग हे खरंच तुम्ही खूप छान केलं माहितीये का. नाही. पण सुहास, दान धर्म करणं हे पुण्याचं काम आहे, बरोबर आहे का नाही? बरोबर. तू आज गावात दान धर्म करतोय, देवाला पुण्य मिळवतोय, हे खरं आहे. मला आवडलं बरं का तुझे. आणि वहिनी, तुम्ही पण त्याला सहमती दाखवली. हो. पण का हो, सकाळी काका आपल्या सामायिकातल्या मोटरीची वर्गणी मागायला आलते, ते द्यायला तर पैसे नव्हते तुझ्याकडे. ते पैसे बुडवायचाच विचार करतोय ना तू? का तर ती 4 चौघात जाणारी गोष्ट नाही, घरात लपून राहणारी आहे. म्हणजे घरात पैसे देतात आणि तुम्ही असं करता. अरे आपला काका काय चोऱ्या माऱ्या नाही कमवून आणीत, तो पण कष्ट करतोय, शेतकरी आहे काका आपला, कष्टाचाच पैसा आहे ना त्याचा. आज तो 4,000 2,000 काय खर्च येईल तो देत नाही त्याला, म्हणजे तो त्याला पदरच करावं लागणार आहे ना, का बुडणार आहे? पुण्य कमवताय, सगळं करताय, समाजात स्वतःला दानी दाखवताय, आणि इकडं हे असे 2-2, 4-4 हजार रुपये बुडवता का तुम्ही एखाद्या गरीबाचे, कष्ट करायचे? अरे दान धर्म करा, पुण्य मिळवा, पण असं आडमार्गी पाप करू नका. दादा जाऊ दे, मी काकाचे पैसे देऊन येतो. का हे आधी नाही कळलं का तुला? नाही, खरं चुकलं बरं का माझं. तुम्ही पहिले जाऊन ना काकांचे पैसे देऊ. देऊन टाकतो मी काकाचे पैसे, मोटर भरून आणायचे असतात त्यांना. हा, एखाद्याचं बुडवून वगैरे दान धर्म करून उपयोग नसतो, त्यांनी काय पुण्य नाही मिळत. वर बघणार आहे त्याला पण कळतं तुम्ही आतल्या हाताने किती खाताय आणि वर लोकांना काय दाखवताय. मोठ्यापणा पाहिजे, गावात कौतुक केलं पाहिजे सगळ्यांनी, म्हणून तिकडं तुम्ही छाती काढून पैसे देताय. मी देऊन येतो लगेच पैसे. जा, काका थांबले असते ना आपल्यासाठी. जावं लवकर. येतो. हा. हे पूर्वा, अगं तो गॅस बंद कर ना, भाजी जळायला लागली. अहो मग तुम्ही करा ना तो गॅस बंद. बाहेर काम मीच करू, घरात काम करू का मी आता? हा, तू बस मोबाईल मध्ये डोकं घालून. नवरा आहे घरी, संसार आहे, लक्ष द्यावा जरा. ए अगं ते पाणी उकळून झालं ना, हिटर बंद कर ना. एका दिवशी ना माझा जीव जायला बसलाय आणि तो सगळं घर जाळायला बसली. ओ उगाच बोंबलू नका, आणि नाही चालणार तुमचं घरदार. हे बघ माझे फोटो. अगं किती भारी आलेत फोटो. मला पण काढायचे बाई असे फोटो. हो आपण काढूयात ना. आपण रील पण करू. हो चालेल करूयात. हे बघ हे किती मस्त आहे. थांब मी तुला शेअर करते. हा शेअर कर. आपण आताच करायचे का? चल बर चल आता रील्स काढूयात आपण. चल. अरे काय सुहास, काय करतोय? काय नाही, बसलोय. लय टेन्शन मध्ये दिसतोय. हे बायकोमुळे टेन्शन आहे मला, बाकी काही नाही. का रे, भांडणं गेली काय? भांडण नाही झाले, पण तिचं आहे ना घरात अजिबात लक्ष नाही. साधारण कदा त्या मोबाईल मध्ये डोकं घालून बसलेली असती. तिकडे गॅसवरची भाजी जळून गेली तरी जमल, पण मोबाईल का सोडणार नाही. फार वैताग आणलाय तिनं मला. हा बरोबर बरोबर. अरे वहिनींनी आजूबाजूला राहणाऱ्या बायकांना बी ते शिकून ठेवलंय, तसलं ते मोबाईलचं खोडच लागले त्यांना. कामात लक्ष नाही का काय नाही. काय करावं बरं याच्यावर? हा, बंद झालं पाहिजे. पण माझ्या डोक्यात एक आयडिया आहे बरं का. काय? इकडे आयला जमन बरं का हे. हा, मी आज ट्राय करतोय. करून बघ.
सक्सेस होणारच. जमतंय. चल येऊ का? हा चालतंय चालतंय. अहो हे बघा ना माझ्या फोनला काय झालंय. बघा ना नेटवर्कच नाहीये. 4 वेळा झालं मी बंद चालू करतेय फोन, पण फोन लागतोय पण नेटवर्क नाहीये त्याला. बघ ना एकदा काय झालंय. अगं नेटवर्क इश्यू असेल ना. तुला म्हटलं होतं ना ही सिम कार्ड घेऊ नको, आपल्या एरियामध्ये प्रॉब्लेम आहे त्या सिमला. अहो पण असं तर कधीच नाही झालं, आजच झालंय. हा मानसीचं पण हेच सिम कार्ड. थांबा मी तिला फोन करून विचारते. हॅलो, अगं मानसी तुझ्या फोनला नेटवर्क आहे का ग? नाहीये, माझ्या पण नाहीये अगं. बरं, तिच्या पण फोनला नेटवर्क नाहीये. अगं थोडं दम काढ, येईल नेटवर्क. एवढं काय टेन्शन घेत तू? बरं ठीक आहे. बरं मी येतो बाहेरून जाऊन, थोडं काम आहे मला. अरे वा, रूम तर लय स्वच्छ दिसू राहिली आज. पूर्वा, ए पूर्वा, काय हो? घर तर लय स्वच्छ केलं आज. हा, आणि बेडरूम पण एकदम टापटीप दिसू राहिली. मग काय करणार, माझ्या फोनला नेटवर्कच नव्हतं ना. म्हटलं चला मग घर आवरून घेऊ. असे पण लय बोर होत होते मी. अच्छा, म्हणजे नेटवर्क नव्हतं म्हणून हे काम केले का तू? हा, मग काय करणार हो, खूप चिडचिड होत होती माझी माहितीये का. म्हटलं चला जरा आज ना मस्तपैकी जेवण करूयात. आणि तुम्हाला माहिती का मी ना स्पेशल जेवण बनवलंय आपल्यासाठी. आणि तुम्हाला माहिती मी ना स्वेटर पण विणायला घेतलेत. पुढच्या महिन्यात थंडी येईल ना. तुला परवा आठवतं का, म्हणजे आपण असं मोकळ्यापणाने कधी गप्पा मारल्या होत्या? नाही हो, नाही आठवत. पण काय करणार हो, मला ना हा मोबाईल सुटतच नाही. ह्या मोबाईलच्या नादात, ह्या सोशल मीडियाच्या नादात मी खूप येडी झालीये. पण हे बघ पूर्वा, तू रागवणार नसल तर एक गोष्ट सांगू का? सांगा ना. तुझ्या मोबाईल मध्ये मी जामर लावलं होतं, त्याच्यामुळे नेटवर्क गेलं. काय? हो, तुझ्या मोबाईल मुळे ना मी पार वैतागलो होतो. मला तुझा खूप राग येत होता. म्हणजे एक दिवस फक्त नेटवर्क गेलं, त्याच्यामुळे तू एवढे कामं केले. आणि हे नेटवर्क गेल्यामुळं आपल्या नात्याचं नेटवर्क हाय स्पीडला धावलं. हो ना? बरं चला माझा फोन द्या मग आता चालू करून. झालं का पुन्हा सुरू तुझं? अहो नाही हो, मी जास्त नाही वापरणार. आणि तुम्हाला जर वाटलं ना तर परत ते काय टाकलंय तुम्ही जायमर फायमर, ते परत टाकून द्या. बरं देतो नीट करून. हा. बरं ऐक ना, हा, पुढच्या महिन्यात थंडी सुरू होणार आहे. थोडं रोमॅन्टिक व्हायचं का? ईशा जाऊ बाबा. काढ पटापटा ते. हा. दे इकडं. लयच मेहनत घ्यावी लागते याला. आता ते तर काय घ्यावंच लागते. वहिनी, भाऊजी तुम्ही? सुहासन सचिन कुठे? अहो आहेत ते तिकडं. आहो इकडे आहो. आणि काय काम काढलं भाऊजी तुम्ही? हो काय नाही, मी लाडू घेऊन आलतो तुमच्यासाठी सगळ्यासाठी. लाडू? हा, माझ्या स्वतःच्या हाताने तयार केला रातभर जागून. बाई तुम्ही लाडू केले वय? हा, तुम्हाला येतात? येतात म्हणजे असे लाडू येत ना, तुम्ही एकदा खाऊनच बघा. मी तर आहे ना, मी तर आता स्टॉलच टाकणार आहे लाडूचा. अरे बापरे, अयो. चांगलं आहे की मग. व्हेरिएशन आहे आपल्याकडे. डिंकाचे लाडू म्हणू नका, बुंदीचे लाडू म्हणू नका, दामटाचे लाडू म्हणू नका. हे स्पेशल मी तुम्हाला दामटाचे लाडू करून आणल्यात. एकदा फक्त खाऊन बघाच. अयो, म्हणजे तुम्हाला सगळे प्रकारचे लाडू येतात वय? बस का, सगळे येतात आपल्याला. घ्या घ्या घ्या. हे बघा आले हे. अरे काय लाडू आणल्यात, लाडू तुमच्यासाठी. अरे वा. हा, म्हणलं कसं आपली जेवढी ओळखीची माणसं आहेत त्यांना पहिल्यांदा सॅम्पल देऊन बघावा. मला दुकान टाकायचंय ना. हा म्हणला होता माग तू. हा, म्हणलं कसं सॅम्पल वर कळलं आपल्याला किती गिरायक येईल किती नाही. हा, तेवढं फक्त मला खाऊन सांगा. हाताला चव आहे बरं का, पण येते हाताला चव आहे. आता काय देवाची करणी नारळात पाणी. चालायचं. घरी जाऊन का? तो आता हात भरलेले येतं. आता काही टेन्शन नाही, संध्याकाळी सांगा मला. बरं, आणि तसं पण आहे ना, मला अजून लय लोकांना सॅम्पल द्यायचा. जाऊ का? लय घाईते मी. बरं जाते मी. हा तू येतो? हा हा. मी काय म्हणते, तुम्ही बी घ्या की शिकून त्यांच्याकडून लाडू, म्हणजे आम्हाला फराळाला जास्त ताण नको व्हायला. तेच की. पण काही म्हणा बरं का, त्या पोराच्या अंगात कला आहे.
हा काय ते तर लाडू आहेच. काय बनवतो काय करतो म्हणजे ना मानला पाहिजे त्याला मानला पाहिजे. आम्हाला पण तुमच्या हाताचे लाडू खाऊ घाला. आधी ह्याचे खाऊन घेऊ आपण. बरं उरका का मग मी डबा पिशवीत नेऊन ठेवतो तिकडे. हा हा बरं, चालेल बरं, एवढं चालेल. उरकून जाऊयात हो. आपण. चल बाई उरक पटापटा. बाई गो काढते पटापटा दे इकडे. सचिन सुहास कसे वाटले लाडू? कसे वाटले लाडू? मी तर आता प्रत्येकाला चव विचारायला चाललो होतो. म्हणलं पहिल्यांदा तुमच्याकडे यावा, तुमचा रिस्पॉन्स घ्यावा, कसा वाटला तो. अहो काय भाऊजी खुशाला आम्हाला विचारायला आलेत का कसे वाटले लाडू? एकदा स्वतः चव करून बघायचे ना. किती तो कडक लाडू होता, तुटता ना, आणि खुशाला आम्हाला विचारायला लागलेत अजून. भीतीला फेकून आणला तवा फुटला लाडू. आणि किती गुळचाट होता, त्यात साखर भरली होती का साखरेचं पोत. अरे लाडू होता का जवळ होता तो. सुपारी काढून बोल ना. सुपारी नाही दात पडलाय माझा. दात पडला? हा असला लाडू आहे तुझा. अरे नाही, पण मी खाता बघितला होता, करताना बघितला त्यावेळी चांगला होता. आता असं कसं काय झालं अचानक? मग मला वाटतं तुला आहे ना कुत्र्याचं दात बसवलं असते. नाही नाही, आता कसं करायचं रो? मी तर 10 किलो लाडू केल्यात. अरे कुठलाही धंदा करता नाही ना त्याची माहिती घ्यायची आधी. उठसूट काही नसतं करायचं. मग आता एवढं दात दुखायला लागला काय करायचं आम्ही बरं? आता काय कर, मला आता लाडू करायला कोण शिकवणार मग? ते बघू नंतरच्या नंतर. तू हे घेतो डबा हुलग्याच्या शिंगोळ्या केल्यात त्यात. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, पहिले ना सॅम्पल दुसऱ्यांदा द्यायच्या अगोदर स्वतः खाऊन बघा. जाऊन दे, आता मी एक काम करतो. मी आता लाडवाचा धंदा करीतच नाही, मी आता बालुशाही करतो. जमायला पण बाई बालुशाहीचा धंदा करतो. आईला लाडवाने दात पडलं बालूशाहीने काय पडन र. सगळंच पडायला बसलेत अख्खे 32. चला जाऊन द्या, चला आपण दवाखान्यात जाऊयात. चला चला. त्याला म्हणा दुकान बंद करून टाक चालू करायच्या आधी.